ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं काल एका विमान अपघातामध्ये निधन झालं. आज अजितदादांवर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांच्या वेळेस अमर रहे अजितदादा परत या अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या. परत या अजितदादा परत या, अमर रहे अजितदादा अमर रहे अशा प्रकारच्या घोषणांनी हा संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय हॅपनिंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. अजितदादांचा स्वभाव हा शांत असला तरी तो करारी होता. अजितदादा पवार फारशा कोणावर आरोप प्रत्यारोप करत नसत. त्याचप्रमाणे कोणी आरोप केले तर त्याला फारसं प्रत्युत्तर देखील अजितदादा देत नसत. मात्र काम करणारा माणूस ही अजितदादांची ओळख होती. अजितदादा म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय. अजितदादा म्हणजे वेळेसाठी एकदम काटेकोर. सकाळी 7ला मंत्रालयामध्ये बसणारा हा माणूस होता. सकाळी 6 वाजता तयार होऊन मंत्रालयामध्ये येणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणाने शरद पवारांव्यतिरिक्त कदाचितच आणखी कोणी बघितलं असेल. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 35 वर्ष सक्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अजितदादा पवार होते. सातत्याने अजित पवार हे कुठल्या ना कुठल्या वादामध्ये सातत्याने अडकत राहिले. मात्र असं जरी असलं तरी जनसामान्यांमधली त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. किंबहुना ती त्यांच्या वयानुसार वाढतच गेली. अगदी शरद पवार यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर देखील अजितदादा पवार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलं. राजकीय पक्षाला यश देखील प्राप्त करून दिलं. अजितदादा पवार हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिझी असणारं व्यक्तिमत्व होतं. मात्र सातत्याने वेळ पाळणारा हा राजकारणी, हा नेता वेळेआधीच एक्झिट घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. अजित पवारांवर आज बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर काही वावड्या देखील उठल्या. मात्र या वावड्यांना काल स्वतः शरद पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी पूर्णविराम दिला. बघूया शरद पवार काय म्हणतायत. शक्ती देशात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र रोखला. हे काही नुकसान झालं ते करून निघणार नाही. आज सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात. हे आज येणार लागलो, परंतु काही लोक असतात हा अंगात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इतर राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. अजितदादा पवार यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी काल शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक बारामतीला गेले.
यावेळेस त्यांनी सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. आज सकाळी अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांचा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं होतं. बारामती, पुणे, त्याचप्रमाणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोकांनी अजितदादांचं दर्शन घेण्यासाठी बारामतीमध्ये आज आले आणि आपल्या लाडक्या नेत्याचं त्यांनी अंत्यदर्शन घेतलं. असंख्य लोक असे होते की ज्यांची कामं अजितदादांनी केली होती. कारण अजितदादा म्हणजे कामाला वाघ, अजितदादा म्हणजे काम 100% होणारच, असं समीकरण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होतं. आज ज्यावेळेस अजितदादांवर अंत्यसंस्कार होत होते त्यावेळेस लाखो डोळे पाणवले होते. कदाचित अजितदादांचं हेच यश असावं की गेले 35-40 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये जे कार्य केलं, आज ते सगळी माणसं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह लाखो लोकांनी आज या ठिकाणी येऊन अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी देखील बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली आणि आपल्या या लाडक्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण दादांनी कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचं काम केलं, कायम लोकांची बाजू घेतली, कायम लोकांची कामं केली. त्यामुळे अजितदादांच्या दालनामध्ये प्रचंड गर्दी ही प्रत्येक वेळेस असायची. अत्यंत मिस्किल स्वभाव, अत्यंत करारी बोलणं, स्पष्ट वक्तेपणासाठी अजितदादा कायम लोकांच्या स्मरणात राहिले. काम होणार असेल तर हो सांगणार, नसेल होणार तर नाही सांगणार, ही अजितदादांचा खाक्या होता आणि त्यामुळेच अजितदादा हे असंख्य लोकांना प्रिय होते. आज विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर लोकांना उभं राहण्यासाठी जागा नव्हती. मुंगीलाही जागा मिळेल एवढी देखील वाट या ठिकाणी नव्हती. शरद पवार हे महाराष्ट्राचं एक जाणतं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून त्यांना संबोधलं जातं. शरद पवार यांना देखील आपल्या अश्रूंचा बांध थांबवता आला नाही. वास्तविक कधीही प्रतिक्रिया न देण्यासाठी, चेहऱ्यावर कधीही कुठलेही भाव न देण्यासाठी श्री शरद पवार प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या या लाडक्या पुतण्याला, ज्याला त्यांनी अक्षरशः आपल्या मुलासारखं वाढवलं, त्या पुतण्याला निरोप देताना शरद पवार यांचा देखील अश्रूंचा बांध फुटला. शरद पवार हे काल माध्यमांसमोर आले त्यावेळेस पहिल्यांदा एवढे हतबल झालेले शरद पवार हे पहिल्यांदा बघायला मिळाले असतील. सुप्रियाताई सुळे यांचा देखील काल अश्रूंचा बांध फुटला होता. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांची होती. महाराष्ट्राचा दादा गेला अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज पसरली आहे. कारण अजितदादांनी हे दादापण जपलं होतं, अजितदादांनी हे मोठे भाऊपण जपलं होतं आणि किंबहुना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील याच पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आपला मोठा भाऊ गेल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना ठाणे वर्तमान परिवारातर्फे विनम्र आदरांजली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील गडकरी रंगायतांसमोर सध्या खरेदी यात्रा 2026 या गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि लघुउद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजिका गार्गी यांनी सांगितलं. एकाच छताखाली अनेक दर्जेदार वस्तू आणि उपयुक्त उत्पादनं नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनामध्ये घरगुती वापराच्या विविध वस्तू, आधुनिक गरजांना अनुरूप उत्पादनं आणि किफायतशीर पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा प्रदर्शनांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळते, तसंच ठाणे शहराच्या आर्थिक क्षेत्राला गती मिळते असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. उद्योग, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्याने पाठिंबा देण्याची गरज असल्याचं मत यावेळी श्री निरंजन डावखरे आणि माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला श्री सुभाष काळे, उल्हास प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस निरंजन डावखरे आणि कार्यक्रमाचे आयोजक गार्गी भंडारे यांनी ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीशी बोलताना प्रदर्शनाविषयी अधिक माहिती दिली. खरेदी यात्रा या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील केलं. आज गडकरी रंगायतांच्या समोर हनुमान व्यायामशाळेच्या या प्लेग्राऊंडवरती दरवर्षीप्रमाणे जो फेअर, तो कन्झ्युमर फेअर या इकडे लागला आहे, त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला खरं तर देशभरातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स या इकडे आवर्जून बघायला भेटतात. म्हणजे आवर्जून जगाच्या बाहेर, देशाच्या बाहेरचे पण अनेक प्रोडक्ट्स या इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत. मग ते खजुराच्या याच्यामध्ये असेल, बकलावाच्या याच्यामध्ये असेल. जे महत्त्वाचं मला वाटतं ते आपल्या देशातले, आपल्या भागातले, आपल्या जिल्ह्यातले जे प्रोडक्ट्स आहेत, मग ते आपले प्रशारा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमाने या इकडे मोरिंगाचा जो एक फार मोठी डिमांड आहे त्याचा स्टॉल आहे. या इकडे ठाण्यातला आपला स्वतःचा विश्वरूपचा आयुर्वेदिकचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये भेटणारा च्यवनप्राश असेल. या इकडे ज्या गृहिणी आहेत त्या परफ्यूम्स बनवतात, त्या अगरबत्ती बनवतात, त्याही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट क्वालिटीचे प्रोडक्ट या इकडे आपल्याला भेटत आहेत. माझी खरं तर सर्वच ठाणेकरांना विनंती आहे की आवर्जून आपण या फेअरला भेट द्यावी. नमस्कार, मी खरेदी यात्रा प्रदर्शनाची संयोजिका गार्गी भंडारे तुमचं सगळ्यांचं खरेदी यात्रा प्रदर्शनामध्ये स्वागत करते. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 5 दिवसाच्या खरेदी यात्रा या प्रदर्शनात आपण वेगवेगळ्या 100हून अधिक वेगवेगळ्या ब्रँड्सना घेऊन इथं हजर झालेलो आहोत. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 5 दिवसाच्या खरेदी यात्रा प्रदर्शन हे गडकरी रंगायतांच्या समोर तलावपालीला हनुमान व्यायामशाळेच्या मोठ्या प्रांगणामध्ये भरलेलं आहे. हे प्रदर्शन वेगवेगळे महिला उद्योजका आणि लघु उद्योजका
त्याचप्रमाणे हँडीक्राफ्ट आणि हँडलूम आणि नामांकित कंपन्या असं सगळ्यांना घेऊन इथं ठाणेकरांसाठी आम्ही हजर झालेलो आहोत. 10,000हून अधिक नामांकित उत्पादनं आपल्याकडे आहेत. त्याचप्रमाणे खरेदीच्या वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, अत्यंत लाईव्ह अशी डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. तेव्हा सगळ्या ठाणेकरांना विनंती, दरवर्षी तुम्ही येता, खरेदी यात्रेला भेट देता आणि छान खरेदी करता. तसेच यावेळेलाही या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हनुमान व्यायाम शाळेचं पटांगण गडकरी रंगायतांच्या समोर, तलावपाली, ठाण्याला. थँक्यू. तुमची वाट पाहतो. खरेदी यात्रेत सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.